नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळ, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात एरिया, यावर आधारित काही एक्झाम्पल घेणार आहोत। बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतात की शेताचे क्षेत्रफळ काढा, एखाद्या जमिनीचे क्षेत्रफळ काढा किंवा एखाद्या बागेचे क्षेत्रफळ काढा। तर ते नेमकं कसं काढायचं ते तुम्हाला मी आज हे सांगणार आहे। तर बघा, क्षेत्रफळ काढताना त्यासाठी एकक कोणती कोणती असतात बघा। चौरस मीटर आपण वापरतो, चौरस सेंटीमीटर वापरतो, आणि जर जास्त क्षेत्रफळ असेल मोठं काढायचं तर तेव्हा चौरस किलोमीटरचा सुद्धा आपण उपयोग करतो। आपल्या देशाचं जे क्षेत्रफळ आहे ते काढण्यासाठी चौरस किलोमीटरचा उपयोग केला जातो। तर बघा, नेमकं क्षेत्रफळ म्हणजे काय ते आपण आज पाहायचं आहे। क्षेत्रफळ ही कन्सेप्ट नेमकी काय आहे ते आपण बघायचं आहे। बघा, क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा, त्याला आपण काय म्हणतो? क्षेत्रफळ। बघा, एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा, एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा, त्याला काय म्हणायचं मित्रांनो? क्षेत्रफळ असं म्हणायचं। आता बघा, आता ही सगळी जमीन आहे, ही सगळी जमीन आहे, आणि या जमिनीवर असा हा दगड आहे पडलेला, हा दगड आहे, आणि या दगडाने जागा किती व्यापली? या जमिनीवर जो दगड पडलेला आहे या दगडाने जागा किती व्यापली त्याचं क्षेत्रफळ काढा। तर त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असतं। समजा इथं जमिनीवर एखादं काहीतरी समजा हा टेबल आहे, समजा हा टेबल आहे, टेबल ठेवलेला आहे आपण, आणि मग त्या टेबलाने जागा किती व्यापलेली आहे तर त्याचं क्षेत्रफळ काढा, असं आपण क्षेत्रफळ काढायचं असतं। बघा, त्यासाठी आपल्याला आयताचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ हे तीन आपल्याला मुख्य हे आपल्याला तीन कन्सेप्ट आहेत, त्या आपण पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ। त्यांची सूत्रे तुम्ही पाठ करा मित्रांनो, एकदम सोपी सूत्रे आहेत। सूत्रे तुम्ही पाठ केली की तुम्हाला पटकन येणार आहे। तर बघा, आयताचे क्षेत्रफळ काढताना काय आहे बघा त्याचं सूत्र। आयताचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र काय आहे तर लांबी गुणिले रुंदी। काय करायचं आपल्याला? लांबी गुणिले रुंदी असं करायचं आहे। त्यानंतर बघा, चौरसाचे क्षेत्रफळ, याचं सूत्र काय आहे मित्रांनो? हे तुम्ही पाठच करून ठेवायचं, आणि एकदम सोपं आहे, काही अवघड नाही। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू। आणि त्यानंतर आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ। सूत्र याचं आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। बघा, तर तुम्हाला सांगितलं असेल एका आयताकृती जागेची लांबी 25 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 30 सेंटीमीटर आहे, किंवा लांबी 30 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 25 सेंटीमीटर आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काढा। तर आपण त्या ठिकाणी सूत्र कोणतं वापरायचं आहे? आयताचं वापरायचं आहे, कारण ती जागा कशी आहे? आयताकृती आहे, त्यामुळे आपण सूत्र कोणतं वापरायचं आहे? आयताचं वापरायचं आहे। किंवा असा प्रश्न असतो, एखाद्या चौरसाकृती जागेचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायला सांगितलं असेल, एखाद्या चौरसाकृती जागेची बाजू 5 सेंटीमीटर आहे, तर त्या जागेचं क्षेत्रफळ काढा। मग आपल्याला काय विचारलेलं असतं मित्रांनो? चौरसाचे विचारलेलं असतं, त्यामुळे आपण ते सूत्र वापरायचं चौरसाचे, आणि त्यावरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो। अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न असतात, त्याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता। हे जे सूत्र आहेत ते तुम्ही नोट डाऊन करू शकता मित्रांनो, आणि हे तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे। तुम्हाला हे आलं तर कोणताही प्रश्न असू दे क्षेत्रफळाविषयी तुम्हाला तो सहज येणार आहे। बघा, आता मित्रांनो, असा हा एक आयत काढलेला आहे, आणि या आयताची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 4 सेंटीमीटर। तर तुम्हाला प्रश्न आला समजा की आयताचे क्षेत्रफळ काढा, किंवा तुम्हाला प्रश्न असतो एका आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 4 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा, असा पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, किंवा असा पण प्रश्न येऊ शकतो। प्रश्न कसाही येऊ दे, खाली जी असते अशी ती लांबी असते, अशी असते ती रुंदी असते। आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात मित्रांनो। आता ह्या दोन बाजू समान असतात आणि या दोन बाजू समान असतात। तर बघा, आता असा जर प्रश्न आला तर आपण काय करायचं आहे? पहिल्यांदा सूत्र लिहायचं, आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे
क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे आपलं, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. तर एकदम सोपं आहे. आता लांबी किती दिलेली आहे 6, ओके, आणि रुंदी किती दिलेली आहे 4. आता या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार, 6 चौक 24. आता कशात दिलेला आहे मित्रांनो, सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे, त्यामुळे उत्तरामध्ये पण आपण सेंटीमीटरच लिहायचं आहे. प्रश्नात जे एकक असेल तेच एकक उत्तरामध्ये आपण वापरलं पाहिजे. तर बघा, तुम्हाला आयताचं जर समजलं असेल तर आपण त्रिकोणाचं घेऊया. आता बघा, आता आपला प्रश्न काय आहे, एका त्रिकोणाचा पाया 15 सेमी व उंची 10 सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? बघा, आता एका त्रिकोणाचा, समजा इथं आपण त्रिकोण काढलेला आहे असा, आणि या त्रिकोणाचा जो पाया आहे मित्रांनो, हा पाया खालचा तो 15 सेंटीमीटरचा आहे, आणि याची उंची किती आहे तर 10 सेंटीमीटर आहे. आता इकडे पण 10 आणि इकडे पण 10 असणार, हा खाली पाया आहे. तर बघा, आता तर याचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला, काहीही अवघड नाहीये, सूत्राप्रमाणे फक्त करायचं आपल्याला. सूत्र काय आहे बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर, सूत्र काय आहे, सूत्र फक्त पाठ करून ठेवा तुम्ही, तुम्हाला काही अवघड जाणार नाही. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बघा, सूत्र पहिल्यांदा इथे लिहायचं आणि सूत्राप्रमाणे आपण जायचं मित्रांनो. इथं 1/2 आहे, 1/2 लिहायचं, गुणिले पाया किती दिलेला आहे आपला तर 15 सेंटीमीटर, गुणिले उंची किती दिलेली आहे 10 दिलेली आहे. आता बघा, या संख्येला जर भाग जात असेल तर भाग घालून घ्यायचा मित्रांनो. आपण या संख्येला पहिल्यांदा भाग जातोय का बघायचं. बघा, बेने 10 ला भाग जातो, बे एके बे, बे पंचे 10. समजलं. आता काय राहिलं, 15 गुणिले 5 राहिलं. आता इथं हा 1 आहे, 1 काय नाही घेतला तरी चालतो आपल्याला. बघा, आता 15 गुणिले 5 केला आपण, 15 5 येतात 75 सेंटीमीटर. म्हणजेच त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 75 सेंटीमीटर आहे. बघा, एकदम सोपं आहे. आता आपण उलट बघू, जर क्षेत्रफळ दिलं असेल आपल्याला, पाया दिला असेल आणि उंची काढा म्हणून सांगितलं तर कशी काढायची ते एक उदाहरण आपण पाहूया. बघा, आता आपला प्रश्न काय आहे, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 340 सेंटीमीटर आहे, पाया 40 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाची उंची किती? आता इथं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, पाया दिलेला आहे, पण उंची दिलेली नाही. मग काय करायचं, कसं काढायचं? आता बघा, समजा हा त्रिकोण आहे मित्रांनो, असा त्रिकोण आहे आणि याचा पाया दिलाय आपल्याला 40 सेंटीमीटर, पण उंची दिलेली नाही आपल्याला, आणि क्षेत्रफळ सगळ्या त्रिकोणात सांगितलेलं आहे की 340 सेंटीमीटर. तर याचं उत्तर कसं काढायचं? आपण सूत्र लिहून घेऊ पहिल्यांदा. बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर बघा, आता सूत्राप्रमाणे मांडू संख्या, क्षेत्रफळ दिलेलं आहे त्यामुळे ते सुरुवातीला लिहू इथं मित्रांनो आपण 340, इथं 1/2 गुणिले पाया किती दिलेला आहे आपला 40, उंची दिलेली नाही त्यामुळे इथं उंची आपण आहे अशी लिहू. आता या संख्येला पहिल्यांदा भाग घालू आपण. बघा, बे एके बे, बे दोन्ही 4, हा 0 इथं लिहायचा. आता काय उरलं 340, त्याला भागिले आपण 20 करू मित्रांनो. 340 भागिले त्याला 20 करू. बघा, 0 0 गेला, बे एके बे, इथं पण बे एके बे, पुढं 1 उरला, बे 7 14, म्हणजे 17 सेंटीमीटर याची काय आलेली आहे उंची आलेली आहे. 17 सेंटीमीटर याची उंची आलेली आहे. बघा, तुम्हाला क्षेत्रफळ दिलं असेल, पाया दिला असेल तर उंची तुम्ही काढू शकता, किंवा क्षेत्रफळ दिलं असेल, उंची दिली असेल तर पाया पण तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. बघा मित्रांनो, आता आपण चौरसाचे एक्झाम्पल पाहूया. बघा, आता प्रश्न काय आहे आपला, एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर बघा, आता चौरस आपण काढून घेऊ. इथं चौरस जर आपण काढला मित्रांनो, तर चौरस हा चारी बाजूंनी समान असतो. कसा असतो? चौरस हा चारी बाजूंनी समान असतो. त्याच्या चारही बाजू समान असतात, कोणतीही मोठी नसते किंवा कोणती छोटी नसते. या चारी बाजू ज्या असतात त्या समान असतात. आता बघा,
त्याची एक बाजू जी आहे ती 8 सेंटीमीटर आहे. मग इकडं पण 8 असेल, इकडं पण 8 असेल आणि इकडं पण 8 असेल. तर आपल्याला काय विचारलं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता बघा सूत्र काय आहे चौरसाचं. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू. फक्त त्याला बाजू गुणिले बाजू करायचं आहे. आता किती बाजू आहे, 8 आहे. मग 8 ला गुणिले फक्त 8 करायचं. 8 गुणिले 8, 8 8 64. आणि फक्त लक्षात ठेवायचं याचं जे एकक आहे मित्रांनो ते चौरस सेंटीमीटर असं लिहायचं. म्हणजे चौसेमी असं लिहायचं. चौसेमी. कारण आपण जर या चौकोनाचे 4 भाग मित्रांनो केले तर याचा हा एक भाग असतो तो 1 सेमीचा असतो. मग हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणून याचं एकक जे आहे ते चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर मध्ये आपण याचं वाचन करतो. तरी बघा फक्त तुम्हाला जर प्रश्न आला की चौरसाचे क्षेत्रफळ काढा तर त्याचं एकक सुद्धा लिहिताना खाली चौरस सेमी असं लिहायचं आहे. तर बघा आता आयताचं काय आपण लिहितो सेंटीमीटर मध्ये त्याचं एकक लिहितो. त्रिकोणाचं पण तेच लिहितो, फक्त ह्याचं वेगळं आहे चौरसाचं ते चौसेमी असं लिहायचं असतं. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण क्षेत्रफळ म्हणजे काय, आयताचे क्षेत्रफळ सूत्र, त्रिकोणाचे सूत्र आणि चौरसाचे क्षेत्रफळ कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर पुन्हा असंच भेटू आपण एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.